नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्यासाठी छोटे छोटे कायदेशीर उपाय माहिती सोप्या भाषेमध्ये आज मी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, अ, आपल्याकडे अनेक वेळा कुत्री चावल्याबद्दल प्रश्न येतात, की वकिलांना प्रश्न विचारले जातात, की कुत्रं चावलं तर त्याच्यावरती उपाय काय? सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा विषय प्रचंड प्रमाणामध्ये हाताळला जात आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगितलं आहे, की पब्लिक प्लेसवरनं जी भटकी कुत्री आहेत, त्यांचं निर्मूलन करा. त्याच्यामध्ये मग विविध गाईडलाईन्स देताना त्यांनी सांगितलं आहे, की जी अतिशय भयानक कुत्री आहे, ज्यांना रेबीज झालेला आहे, तर त्यांना पॅसिव्ह इथेन्सिया देऊन म्हणजे थोडक्यात की मारून टाका, इथपर्यंत सुप्रीम कोर्टाचा राग गेलेला आहे. तर या बाबतीमध्ये अनेक वेळा प्रश्न असतो, की सर कुत्रं चावलं तर उपाय काय? तर आपण ह्याच्यामध्ये फरक करूयात, की एखाद्या व्यक्तीने पाळलेलं कुत्रं, ते त्याचं खाजगी कुत्रं आहे आणि रस्त्यावरी भटकणारी जी कुत्री असतात, तर त्याची मालकी कोणाकडे? तर आपण पहिल्यांदा रस्त्यावरती खाजगी व्यक्तीच्या मालकीच्या कुत्र्याबद्दल बोलूया. तर याच्यासाठीचा जो पहिला नियम आहे, तो नियम असा आहे, की अशा खाजगी व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या कुत्र्याची संपूर्ण माहिती तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला, मग ती महानगरपालिका असो, नगरपंचायत असो, जिल्हा परिषद असो किंवा अजून कुठलं प्लॅनिंग ॲथॉरिटी असो, अशा ॲथॉरिटीला त्याच्या पूर्ण म्हणजे त्याचं ब्रीड काय आहे, त्याचं वय काय आहे, त्याची जन्मतारीख काय आहे, त्याचं लसीकरण झालं आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देणं कायद्याने बंधनकारक आहे. आणि त्याला एक कुत्रं पाळण्याचं लायसन देखील दिलं जातं. आणि समजा अशा पाळलेल्या कुत्र्याचं तुम्हाला चावा घेतला, तर तुमच्याकडे काय उपाय आहेत? तर एकूण महत्त्वाचे 2 प्रकारचे उपाय आहेत. एक तर तुम्ही अशा व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन BNS म्हणजे पूर्वीचा IPS खाली फौजदारी गुन्हा दाखल करू शकता. त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो कलम असेल ते म्हणजे निग्लिजन्स हे कलम असेल. कारण त्या मालकाने त्याला व्यवस्थित सांभाळलं नाही आणि म्हणून तुम्हाला ते कुत्रं चावलं, म्हणून तुम्ही त्याच्या खाली ते गुन्हा दाखल करू शकता. अशा गुन्ह्याला 6 महिन्याची शिक्षा असून 10,000 रुपये दंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही टॉर्ट हा जो सिव्हिलमधला एक प्रकार आहे, की नुकसान भरपाईसाठी तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये देखील दावा दाखल करू शकता. त्याच्यामध्ये समजा कुत्रं चावल्यामुळे तुम्हाला 15 दिवस 20 दिवस घरी बसावं लागलं, त्याची इंजेक्शन्स घ्यावी लागली, त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागली, या संदर्भाने तुमच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये नुकसान भरपाईचा दावा दाखल करू शकता. तर हे सगळं करत असताना महत्त्वाचं काय आहे? तर महत्त्वाचं आहे म्हणजे पुरावा. आता पुरावा काय असावा, की मला कुत्रं चावलंय, पण हे सिद्ध कसं करणार? तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टरांकडनं कुत्रं चावल्याचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. ते करत असलेल्या ट्रीटमेंटचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, खाजगी व्यक्तीचं कुत्रं जर का असेल, तर ती खाजगी व्यक्ती कुठं राहते, तिचं नाव काय, तिचा पत्ता काय, आणि ज्या ठिकाणी कुत्रं चावलं त्या ठिकाणचं कोणी विटनेस तुम्हाला भेटतोय का? समजा विटनेस भेटत नसेल, तर आजकाल हल्ली सगळीकडे गव्हर्नमेंटने CCTV कॅमेरे लावलेले आहेत. असे CCTV कॅमेरे देखील तुम्ही पोलिसांना सांगू शकता का, की तुम्ही ते तपासा. आता दुसरा जो विषय आहे, की भटक्या कुत्र्यानी चावा घेतला तर काय? आता भटक्या कुत्र्याची जबाबदारी तसं बघायला गेलं तर ही महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांची असते. आणि समजा असं एखादं भटकं कुत्रं चावलं, तर तुम्ही महानगरपालिकेचे जे आयुक्त असतात त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल केससुद्धा करू शकता आणि सिव्हिलमध्ये महानगरपालिकेकडनं किंवा नगरपालिकेकडनं तुम्ही नुकसान भरपाई देखील घेऊ शकता.
आता आज तागायत तरी असा कोणता दावा माझ्या ऐकवत नाही आहे की कुठल्या व्यक्तीने भटकं कुत्रं चावलं आहे म्हणून आयुक्तांना किंवा जिल्हा परिषदेचे जे CEO असतात त्यांना जबाबदार धरले म्हणून. पण 100% माझ्या अनुभवानुसार, माझ्या अभ्यासानुसार मला खात्री आहे की असं जर का एखादं भटकं कुत्रं तुम्हाला चावलं आणि तुम्ही जर का महानगरपालिकांच्या आयुक्तांना किंवा जिल्हा परिषदेच्या CEOंना तुम्ही जर का जबाबदार धरलं तर 100% ही केस सुप्रीम कोर्टामध्ये देखील टिकेल. कारण शेवटी कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. आज सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे ते जजमेंट देखील हेच सांगतं की जे आर्टिकल 21 खाली भारतीय संविधानाने आपल्याला चांगल्या जीवनाची हमी दिलेली आहे. हे चांगलं जीवन जी व्याख्या आहे ती माणसासाठी आहे, मनुष्यासाठी आहे. आणि अशा वेळेस जर का मूक प्राण्यांमुळे माणसाला जर का त्रास होत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते, त्याच्या मालकाविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. भटक्या कुत्र्यांना आवर घालणं, त्यांची संख्या नियंत्रणात ठेवणं हे महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, राज्य सरकार, केंद्र सरकार यांची जबाबदारी असल्यामुळे समजा तुम्हाला असं एखादं भटकं कुत्रं चावलंच तर तुम्ही महानगरपालिका आयुक्त किंवा तत्सम जे कोण आहेत राज्य सरकार वगैरे वगैरे यांच्या जे मुख्य अधिकारी असतात त्यांच्या विरुद्ध FIR देखील करू शकता आणि नुकसान भरपाईचा दावा देखील तुम्ही करू शकता. माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझे व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.